नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमा निमित्त सर्वांना शुभेच्छा। पण गुरुपौर्णिमा निमित्त आज करंजा गावातून दिंडी निघत असते। बरीच वर्ष झाली आणि यंदाचा 20वा वर्ष आहे, तर इतक्या वर्ष गेलो नव्हतो, हा योगायोग नव्हता, पण यावर्षी योग जुळून आला आणि मला या दिंडीमध्ये आपल्या गावातूनच असल्यामुळे बरेच वर्ष झाली गेलो नव्हतो कधी। पण यावर्षी 20वा वर्ष आहे, तर नक्कीच जाण्याचा प्रयत्न केलाय आणि अशी भरपूर सारे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलाय ना। एवढी भरभरून मज्जा करा। एक दिवसाची दिंडी असते, उरण करंजा ते पनवेल, तर एका दिवसामध्येच ही वारी असते, कारण पनवेल पर्यंतच असते। आपण दरवेळी बघतो शिर्डीची वारी आपण 9 दिवसाची असते, पण ही 1 दिवसाची वारी आणि या 1 दिवसामध्ये आपण भरपूर सारी धमाल केलेली आहे आणि ती या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतोय। कारण आणि ही व्हिडिओ तुम्हाला 1 नाही 2 पार्ट मध्ये बघायला भेटेल, तर एवढी धमाल आहे आणि तुम्हाला जास्तीत जास्त संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। भरपूर सारा प्रयत्न आहे की व्हिडिओ कशी चांगली आणि कशी मस्त आणि मस्ती, भजन कीर्तन आणि सर्वच काही दाखवण्याचा प्रयत्न केलाय। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा आणि काय काय केलंय त्यात तुम्हाला या व्हिडिओ बघून समजेलच। आणि जेव्हा मंदिरातील धमाल आहे ती भरपूर सारी धमाल आहे मंदिरामधली, कारण जेव्हा पालखी मंदिरामध्ये पोहोचते तेव्हा आपल्याला सहकार्य मिळालं होतं अजून एक ग्रुपच्या, अजून एक मंडळाचा, तर त्या मंडळासोबत केलेली धमाल सुद्धा तुम्हाला बघायला भेटेल। त्यासाठी दुसऱ्या पार्टचा वेट करा, लवकरच तो सुद्धा पार्ट आहे। व्हिडिओ आवडली असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला म्हणजे जाऊया आपल्या पहिल्या पार्टकडे आणि दुसरा पार्ट लगेच आपल्याला पाहायला मिळेल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आणि आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। नक्कीच गुरुपौर्णिमे दिवशी ब्लॉग काही येणार नाही, दुसऱ्याच दिवशी येईल, पण तरीसुद्धा सर्वांना शुभेच्छा। पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपल्या गावातून साईनगरमधून साईबाबाच्या मंदिरातून दिंडी दरवर्षी निघते, तर त्या दिंडीत आम्ही जाणार आहोत पायी वारीला। तर दरवर्षी दिंडी निघते, तर आता आपण आलोय त्या मंदिराजवळ, तर चला जाऊया। अजून पुढे काय सांगू माहिती। इथं झेंड्याची तयारी सुरू आहे, पालखी सुद्धा नटून रेडी झालेली आहे। थोड्याच वेळात आता प्रस्थान होणार पनवेलकडे। तर मंडळी आपण आता आलेलो आहेत साईबाबांच्या देवळात, साई मंदिरी। तर नवीन मंदिर झाला त्यावेळी ही मूर्त मोठी बांधली होती आणि जेव्हा जुना मंदिर होता तेव्हा ही मूर्ती होती मंदिरामध्ये। मंदिर छोटा होता तेव्हा, पहिलाच जेव्हा मंदिर बांधलं तेव्हाची मूर्ती ही, तर आत्ताच थोड्या वर्षापूर्वी हा मोठा मंदिर झाला आणि साईबाबांची मोठी मूर्ती आपल्याला बघायला भेटली आणि आपल्या गावामध्ये हा साई मंदिर एक मोठ्या प्रमाणात उभारण्यात आला। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साई बाबा की जय। साईनाथ महाराज की जय। आरती झाली आणि प्रसाद वाटायला सुरुवात झाली आणि तिकडे आपला गणराज दादा सुद्धा आहे, तो सुद्धा ब्लॉग बनवतोय आणि बरीच मंडळी आता जमलेली सुद्धा आहे। लेडीज सुद्धा चालत असतात या दिंडीमध्ये, 1 दिवसाची दिंडी असल्यामुळे भरपूर लेडीज सुद्धा असतात। जय जय। तर मंडळी आता पालखी सुद्धा मंदिरातून निघाली आहे आपल्या पुढच्या प्रवासाला।
साईराम. शाळा आहे त्यामुळे ट्रॅफिक झाले थोडी. आणि कोणताही कार्य असो, देवकार्य असो, टाळ आणि मृदुंग पहिला त्याची गरज लागते. तर त्या तालावर अभंग गात आपली दिंडी निघालेली आहे. बघा गणराजा काय बोलतेस? येत नाही तू? ऍक्च्युली काय आला, गेल्या वर्षी मी गेलो चालत, तर यंदा थोड्याशा काही गोष्टी कामाच्या पण आहेत. बरोबर. त्याच्यामुळं तिथं माणसं जर मीच गेलो तिथे तर तिथं माणसांना कोण सामान देऊ शकत नाही. मी तेच सांगत असतो की काम जेव्हा असेल तेव्हा काम टाकून कोणती गोष्ट नाही करता येत. पण देवकार्य लास्टला तिथे जाणार आहे. नक्कीच तिथे संध्याकाळी तिथे 4 वाजता करंजाड्याला मला वाटते पोहोचते पालखी. तिथे बिल्डिंग मध्ये नाश्ता, फराळ वगैरे, भजन वगैरे होतं. तेव्हा त्या टायमाला मी तिथे पोहोचणार. मग तिथून मग मी देवलामध्ये तिथे जाणार, मठामध्ये. चालेल, पण जाणार 100%. नक्की आहे. मी पण पहिल्या वर्षी चाललोय आणि खूप मजा येते. दरवर्षी जात असतोय आपल्या 10 दिवस शिर्डीवारीला, पण फर्स्ट टाइम इथून चाललोय. तर इथला काय एक्सपिरियन्स नक्कीच घेईन. आणि कारण तुमचा मी दरवर्षी बघत असतो अनुभव. तर चल, यावर्षी तू नाही पण मी दाखवण्याचा प्रयत्न करते. 100% तू दाखव. व्हिडिओ दाखवच. मी दाखवणारच, पण तू पण दाखव. तू पूर्ण काढ व्हिडिओ. हा चालेल. चल, ठीक आहे. आता आपली महिला मंडळ सुद्धा या वारीमध्ये असते. मी तुम्हाला बोललो होतं. तर त्या सुद्धा आपल्या खांद्यावर साईंची पालखी घेऊन निघालेल्या आहेत. साई बाबा की, साईनाथ महाराज की. आता आपली पालखी पोचलेली आहे मुलेखंडच्या कामणीजवळ. तर मुलेखंडमधून आपण या मार्गे जाणार आहोत. तर दरवर्षी याच मार्गे जाते. तर चला आता इथून वाजत गाजत जायचं आहे. जाता येता कोण भाविक भेटते ते नक्कीच पालखीला खांदा देण्याचा प्रयत्न करतात. जय. इथे सुद्धा बघा, त्या मगाशी मी बघितलं तिथे स्टॉपवर उभ्या होत्या. तर पालखी दिसल्यावर त्या सुद्धा पालखीला खांदा देऊन आता थोडा चालत आलेल्या आहेत. आता आपण येऊन पोचलेले आहोत तेलीपाडा साई मंदिराकडे. आणि पालखी सुद्धा आपल्या पाठोपाठ आलेली आहे. थोडा वेळ जातो पालखीला, कारण आता बहुतेक आपण गावातून आलेलो, त्यामुळे प्रत्येकजण दर्शनासाठी येत असते. त्यामुळे थोडा थांबत पालखी येत असते आणि बरीच मंडळी आपल्याला त्यात सामील होत असते. तर चला जाऊया तेलीपाडा साई मंदिर आणि दर्शन घेऊया साईबाबांचे. जय. आपल्या दिंडीला सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार. या मध्ये गाड्या. तर मंडळी आता आपली पालखी पोचलेली आहे राहुल दादाच्या घराजवळ. आणि राहुल दादानी सर्व साई भक्तांसाठी सुविधा केलेली आहे. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर हे बघा, प्रॅक्टिसची सुविधा सर्वांसाठी
आणि पालखी घरासमोर. आत्ताच तुम्ही भजन ऐकलं असेल काय, ज्याच्याद्वारे आला साई त्याची ती पुण्य आहे. तर बघा, प्रत्येकाच्या दारावरून साई जाते त्याची ते पुण्य आहे. आणि आई पॅटीस घेऊन सगळ्यांची सेवा करते. चला आपण पण खाऊन घेऊया. जतीन घेतला का नाही? नको उपास आहे, उपास धरलाय जतीन नेऊ तर पनवेलला आलकी बसल्यावर खाईल. ओम साई. पालखी चाललेली आहे राम मंदिरामध्ये आणि बाजूलाच बघू शकतात आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या साईडला शांतेश्वरी आहे. चला पालखीसोबत मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. इथे आता पालखी आपली भेट घेत आहे श्री रामाची. जय श्रीराम. आपण आता श्रीराम मंदिरामध्ये आहोत शेवेच्या. आणि राम मंदिरामध्ये बघितलं तर तुम्ही पहिला या बाजूला आहे आपले गणपती बाप्पा, ज्यांचं प्रथम पूजन केलं जातं. असा प्रथमेश गणपती बाप्पा. या बाजूला प्रभू श्री राम, लक्ष्मण आणि सीता. आणि या बाजूला आपलं साईबाबा, साईनाथ. तर मंडळी ओम साईराम. तर इथे थोडा वेळ आपली मंडळी जरा आराम करेल आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघेल. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान, एकमुखानं बोला बोला जय जय हनुमान. मंडळी तुम्ही बघू शकता आपलं उरणचं रेल्वे स्टेशन आणि ही पटरी क्रॉस करून आता आम्ही पालखी घेऊन चाललेलो आहोत शेव्यामधून पोकरवेड्याला जुन्या रोडनी. बघा अरे बॅक कॅमेरा पोरा. हे ट्रेन आली, इबा इबा सुटली, लवकर लवकर पाला या पाला. उभा हान दिला, चला लवकर. येईल तो, चल रस्ता बाला यो बघ. मंडळी आता झालाय आपल्याला फास्ट प्रवास. आता घाईचा प्रवास सुरू झालेला आहे कारण आता गाव सुटलेलं आहे आणि निघालोय हायवेला. आता पटापट सगळेजण चालत राहतील. बघा सगळे लेडीज वगैरे आहेत सोबत. नंबर मज्जा करत चाललोय आम्ही. चला ओम साईराम. आहोत आपण भोकरवेड्या जवळ. आता इथून आपण वाजत गाजत जाऊ. इथे मंदिर आहे आतमध्ये, तिथे जायचं आहे आपल्याला. हलकी वाटा काही दमलाय, नुसता आवाज काढतोय बस, पण का आवाज काही निघ नाही कारण पानाच विसरून आलाय. बोवा घ्या. पण आता आलेलो आहोत त्यांच्या घरी. त्यांनी सर्व साई भक्तांसाठी कांदा पोह्याची सोय केलेली आहे. बघा
नमस्कार काका, धन्यवाद. तुमचं नाव काय काका? महादेव किर्लेकर. तर या काकांनी मनापासून आपल्या साई भक्तांसाठी कांदा पावाची सोय केलेली आहे, तुम्ही बघू शकता. तर त्यांचे मनापासून खूप खूप आभार. हां, चहा सुद्धा आहे, चहाची सुद्धा सुविधा आहे. आणि इथं आपली मंडळी भक्तिगीत गात आहे. फोडून पाहिले सर्व मोती राम कुठे आचला, फोडून पाहिले राम कुठे आडला, फोडून पाहिले सर्व मोती राम कुठे आटला, फोडून पाहिले सर्व मोती राम कुठे आटला, व मोती राम कुठे आटला, फोडून पाहिले सर्व मोती राम कुठे आडला. फाडून जावली साथी दाविले प्रभू भगवान, फाडून दाविले साथी दाविले प्रभू भगवान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. साई बाबा तुझ्या मी दर्शन येईन, साई बाबा तुझ्या मी दर्शन येईन, दर्शन येईन बाबा, दर्शन येईन, दर्शन येईन बाबा, दर्शन येईन, येईन बाबा, दर्शन येईन, दर्शन येईन बाबा, दर्शन येईन. माझ्या सुखाचा आहे तुझ्या पायावर ठेवीन, माझ्या सुखाचा आहे तुझ्या पायावर ठेवीन, दर्शन येईन बाबा.
ठेवीन माझ्या सुखाचा आहेर तुझ्या पायावर ठेवीन वर्षी करतो तुझी पदयात्रा आनंद मावेना शिर्डीला जाता दरवर्षी करतो तुझी पदयात्रा आनंद मावेना शिर्डीला जाता पालखी तुझी शिर्डीला पालखी तुझी शिर्डीला तिला खांदा मी लावीन तिला खांदा मी लावीन माझ्या सुखाचा आहेर तुझ्या पायावर ठेवीन. तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सुद्धा त्यांनी गाडी थांबवली आणि ते बाबांचे दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत. ओम साईराम. ओम साईराम. हो तू गाडी घेऊन बघ मला गाडी उडवायची. साई बाबा की जय. साईनाथ महाराजची जय. मंडळी तुम्हाला हुंडा स्कूलवर 2 पोरं दाखवते. वलकीची भेटली कोण आहेत ती बघा. ही बघा 2 पोरं. आई कशाला आलो इथं तुम्ही? काम काय तुमचं इथं? वा येतच काय? चला येताना वाटत साई सेवक साई भक्त. आता तिथून बघा त्यांनी आवाज दिला की आम्हाला 2 मिनटं थांबवा पालखी आम्हाला चरण स्पर्श करायचा आहे. तर मंडळी आता आपण चालत बदलं टाउनशिप नंतर आता पहिला आपल्याला जेवणाचं ठिकाण आहे ववल्याचं मंदिर. तर ववल्याला ना बिनजोडच्या शर्यती असतात आणि तशाच बिनजोडच्या 2 आणल्यान बैल किंवा जोडलं पायरा काढता आहे तिथं शर्यतीचा फेरा काढत आहे दोघांचा. त्यानं चालवलंय शर्यतीना या गोष्टी म्हणला आलाय ना नाव सांगीन त्याला बघ किंवा काय बोलतय. हा आता पावसाला आहे ना आता काय करायचा. सगळ्यांचं बैल घाटावर जाताना याच्यात गेलं असतील. आपलं नांगराला गेलं शर्यती करताना नांगर की करताना कटारा बिटारा सगळं आमचा बैल करते. आम्ही नुसतं शर्यती नाही करत. गरीब माणूस काय करणार लाऱ्या. चला भेटू कधी शर्यती असले ना काय येईल आपला ब्लॉग. सध्या आता ओम साईराम. हे बघा पायाला फोड येऊन रक्ताच्या धारा. हो आत्ता लेडीज भरपूर आहेत पण काही लेडीजला त्रास होत आहे. ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे फोडाला. साई सेवा. चला ओम साईराम. तर मंडळी भोकरविड्यावरून नॉन स्टॉप आता आपण आलेलो आहोत दास्तान फाट्याच्या आसपास ब्रिज खाली थांबवले. थोडी पालखी बघा सगळेजण थोडी थांबलेत रेस्ट नाश्ता करतात वाटतं. अजून बरीच पब्लिक आहे चालते. ते समोसा आणि समोसा चटणीची सोय केलेली आहे. तुला सगळे धावतात. पहिले झेंड्यावर जायचं आहे धावतात जमलो आणि पोचलो पहिला झेंडा घातला मागासपासून. तर मंडळी धावून दमत आता पहिले झेंड्यावर आलो शेवटी. कारण मगाशी पहिला झेंडा घेतला नव्हता ना. पहिला सुरुवातीला घेतला. त्याच्यानंतर पहिला झेंडा निघाला तो थांबच नाही. स्टॉपवर थांबायचा का परत निघायचं. आत्ता भेटला आणि माणसं बदलली पहिले झेंड्याची. वेगवेगळी होती आता दिंडी लय पाठी आहे. थांबू तिथं आपण आणि पुरी व्हिडिओ घेऊ. आता बघूया.
धावत धावत पुढे गेलो. पहिले झेंड्यापासून लास्ट पर्यंत आता आलोय. लास्ट झेंड्यापर्यंत थांबलोय का आता याला भेटायचा होता. लास्टचा झेंडा येतो जवळ म्हणून. भाई दरवर्षी तू झेंडा वाजतोय? दरवर्षी असते. दरवर्षी आमचा लास्टचा झेंडा ठरलेला आहे काय? सगळ्यांना सोबत घेऊन जायचा. बरोबर आहे. 20 वर्ष होतात काय? कधीपासून ते यावं लागलं? 15 वर्ष झाली. 15 वर्ष झाली. यावर्षी 20 वर्ष झाली. त्याला पण 15 वर्ष सनील दादा पण असं. तर बाबा झेंड्याचा तुम्हाला माहितीच आहे. आपण शिर्डीचा ब्लॉग बघत असाल तुम्हाला माहिती असेल झेंड्याचा काय असतंय सगळा अधिकार. तसं तिथं पण सेम घेऊन चाललंय. चला ओम साईराम. ओम साईराम. आता आपण पोचलेलो आहोत शिवस्मारक. तर मंडळी आज गुरुपौर्णिमा आहे आणि जर तुम्हाला गुरु हवा असेल तर नक्कीच शिवाजी महाराजांसारखा गुरु असावा. त्याच्यानंतर ती प्रेरणा मिळते शिवाजी महाराजांची, ती एक भारीच असते. तर मंडळी बोलूया आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय मंडळी. आणि तुम्हाला धरून ठेवतोय सिरियस विषय आहे. काय झालंय माहिती आहे? काय नाही आमची ऑर्डर होती इथं जासईला बँडची. आता हे बघा सांगून देत नाही. थांब जरा थांबा जरा. मंडळी या साईडला रेल्वे स्टेशन झालाय. दिसतंय का नाही माहित नाही. दिसतंय अजून चालू नाही झालाय. पण तुम्हाला सांगतो जासई गावामध्ये काय झालं तुम्हाला समजायला पाहिजे ना. मंडळी आता आपण पोचलेलो आहोत जासईला. शंकर मंदिर येते आणि इथे थोडा वेळ थांबू. आणि काय आहे नाश्ता वगैरे काय माहीत नाही. पण आपल्या जेवणाची सोय इकडंच आहे. पण आपला विषय काय होता चालू? आपल्याला जी ऑर्डर होती जासईमध्ये. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंडळी महादेवाच्या मंदिरात थोडा वेळ थांबलो. नाश्ता वगैरे होता तिथं. पण थोडीशी चुकी झाली. मला नाश्ता शूट करायला नाही भेटला. त्याबद्दल माफी. सॉरी. तर आता निघालो पुन्हा ओवल्याला. नंतर संध्याकाळी आपण पोचू पनवेलला. तर आता एवढा ऊन आहे. भरपूर ऊन आहे. पावसाला चालू आहे नक्की काय उन्हाला चालू आहे ते समजत नाही. एवढा ऊन आहे. पण असू दे. आपला विषय चालू आहे काय. आपण जेव्हा जासईला आलेलो कॉलला अरे थांब रे. हे विषय पूर्ण करून द्याय नाही. काय करू. दोन तुझाच कशावरची विषय मी दुसरा विषय. कशावरची तुझाच विषय मी दुसरा विषय समजतोय मला. अरे पण ऑर्डरीचा विषय चालू आहे ना. अरे थांब. उन्हान करपलोय आणि धुलीन माकलोय अशी गत झालंय. निस्ती धूल. एक गाडी गेली का ये धूल गुलाल उडवल्यासारखं होते. गुलाल. आणि उन्हान जाण्यासाठी तापलोय. शर्यतीला काय असल्यावर काय वाटत नाही ऊन बिन धूल बिन. पण आता चालताना वाटते. असा विषय झालाय. वाजलेले आहेत 1 आणि अजूनपर्यंत जेवणाच्या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो नाही. बघायला भेटल. हाय लवकरच होईल. आता घाटावर आहेत शर्यती. उद्या काय आहे 11 तारीख. उद्या 11 तारीख असेल तर 11 तारीखला जुना बैलपोळा मालशिरदला मोठा मैदान होणार आहे. नक्कीच बघा तो. कसल्या मज्जा असते शर्यतीना. असू दे. चला आपला काय जास्तीचा विषय होता वालचा अर्धवट. अरे पण तो पूर्ण तर होऊ दे विषय. नको बंद कर. अरे थांबा. हे बघा काय विषय नव्हता. थांब. आता इथे सुद्धा थांबलोय आपण. शनिदेवाच्या मंदिरात. शनैश्चराय नमः. तर मंडळी आता आपण पोहोचलेलो आहोत साई मंदिर ओवळे.
पालखीला खांदा द्यायला. साईनाथ महाराज की जय जय. आपल्याला इथं जेवणाची सुविधा केलेली आहे मंदिराकडून. जे साई भक्त साई सेवा करत आहे, तर आपण पण इथेच आता थोडा प्रसादाचा लाभ घेऊन मग पुढच्या ते प्रस्थान करू. हे ब असं अर्ध्यांशी आम्हाला पटन येऊ ना, अर्ध्यांशी येऊन जमन आहे हो भाऊ. गाडी मिळायचं कारण देऊ नको तू, ते कारणात देऊ नको तू. अर्ध्यांशी आलास तू, शिर्डीच्या दिंडीला अर्ध्यांशी येतस तू लवेश, त्याला तू वरटस. आणि आता तू अर्ध्यांशी आलास लवेश, बघ यो आता तू याची खेच, कारण यो अर्ध्यांशी आला. रोजचा फोन, रोजचा मेसेज, जावाचा आहे आणि स्वतःच नाही आलाय. अर्ध्यांशी आला. अर्जंट बोन नको सांगूस, ते कारण देवाची नाही. अर्ध्यांशी आम्ही मान्य करत नाही. त्याला अर्ध्यांशी बोलवलेला तिथं जाऊ मी परत, तू जा अर्ध्यांशी बोलवलेला भेटायला त्याला. तू नंतर ये पालखी न्यावाला. काय नाही नाही आता काय धावत आलास तू? धावत आलास काय? गंडवला ना, गंडवला. स्प्रे बी काय नाही. आत्ता चाललेल्या पाहुण्याला पहिला वाजवायला बसवलाय, कारण साईचा दम कारलास वाजून धोका दिलास नाही. आया टाल पोरशील नाही तर ढोलकी तरी पोरशील हो नीट. जय.
साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन तुला खांद्यावर घेईन बघा ओवळ्याचं साई मंदिर आणि बाजूला आपल्याला शेकडं दिसलं म्हणून आपण बघायला आलोय. तर बैल का छकडा मग करत असतो. तर इथं बैल आहेत का बघूया आपण. हो बघा 2 बैल आहेत म्हैसूरी. एक खोंड आहे आणि एक मोठा बैल आहे बघा. चला मस्त जोड आहे. असता कोणता आपण घेतलं असतं विचारून कोणते आहे. बैलांचे नाव वगैरे समजले असते पण असू दे आता. चला बसन का बहाना है बाबा तुझे मिलने का पालकी का बहाना है. चला मंडळी तर आता मंदिरातून आपण पालखी घेऊन निघालो पनवेल कडे प्रस्थान. चला आणि आल्या मस्त सुरू झालेलं आमच्या. आणि आता काय माहिती देत आहे मस्त नाही तो सिरियस माहिती देणार आहे. आता काय बोलतोय सालाबादप्रमाणे यंदा आमच्या या दिदीला 20 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तरी म्हणजे सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. सर्व भाविक चालेल मस्त आनंदात चाललेले आहेत. दरवर्षीप्रमाणे व्यवस्थित सोय होते पदयात्रेंचे आणि सर्व काही मस्त चाललं आहे. कोणाला काही त्रास नाही. पावसाने पण आम्हाला साथ दिली आहे. अजिबात पावसाचा खेळ नाही. काल असून दे ते सण करू शकतात. पाऊस नाही. सगळे जण भाऊ एकत्र लेट का आलास. कामाला गेलेलो कामावरून सुट्टी नव्हती थोडा ऍडजस्ट करून आलो. ऍडजस्ट नाही पण तुम्ही सगळ्यात तयार केलेलं आणि स्वतः लेट आलास. असा नसतंय. तू अर्ध्यांशी येणारा माणूस नव्हता. तू अर्ध्यांशी का आलास. आता मी अर्ध्यांशी आलो मग मी परत जाऊ काय बोला. नाही असं काय तू लवेशला तो डायलॉग मारतास पण तो आता तुला लवेशला वाढायला आणि आता जर अर्ध्यांशी आला लवेश आला तर लवेशला घ्यायचं नाही. माझं म्हणणं आहे तू डायरेक्ट जेवलाच ये. माझं म्हणणं कशाला काय पाय दुखवतो बरोबर ना. आला तर 2 मिनिटं तो तिकडे कॉलेज पाट्याला येणार आहे. कॉलेज आता बोलला मला कॉलेज पाट्याला पण माझ्या मते नको येऊ. तुला आम्ही रिक्षात बसून पाठवू लागले. त्रास करू नको ना. आणि मग ते येणाऱ्यांसाठी काहीतरी फॉर्म आहेत माहिती आहे तुला. अर्ध्यातून येणार ना 500 रुपये फॉर्म चुकला त्यांना 250 रुपये सवलत दिलेली. तुला 350 भरायला लागते. तू इथं आलास 350 भरले. श्रेयस तो कोणत्या पालिकेत आला त्याला किती. त्याला 400 द्यायला लागते. प्रत्येक फाट्याला कमी जास्त आहेत. लवेशला 50 रुपये असतील. 50च घ्यायचं. राहू दे ते कॉलेज फाट्याला नाव घेतात त्याला घरी जावं होती. लवेश ऐक त्याला घरी जावं लागतं आणि काय तिथून पनवेल फाट्यावरशी घेतलं काय नंतर मग काय प्रसाद घ्यावा लागतं. असं घरी न्यावाला त्याला लाडू लावा लागतात ना. पनवेलचे लाडू लागतात. त्याला ओम साईराम ओम साईराम. चला हां एक चल काहीतरी नवीन गाणं बनव. कशाबद्दल आपण हे बघ ओम साईराम जय ओम साईराम जय साई ओम साई जय साई असं बोलत बोलत आपण शेड्यूल जात. तसंच आपण नवीन गाणं पाहिजे बाबांचं. आपलं ब्रास बँडचा काय आहे का नाही यंदा. हाय येणार तर. मग ब्रास बँडचा विषय निघलाय. तुला माहिती आहे आपण एक जास्तीला ऑर्डर वाजवलेली. जास्तीला ऑर्डर आठवली. भाऊला आठवते का नाही सांग. भाऊ तुला भाऊ तर नाही माहिती. भाऊ आठवते का नाही तुला जास्तीची ऑर्डर. भाऊ थांब भाऊ तुला जास्तीची ऑर्डर आठवतच त्या ऑर्डरीला नाही आठवत नव्हताच काय नव्हता. तुला माहिती आहे काय झालेलं ऑर्डरीला. आणि तुला माहित आहे काय फोन नाही हो बोलूनच नाही ते. ओम साई जय साई आईला मला गॉगल घालून दाखवतोय. मला गॉगल घालून दाखवतोय. मला गॉगल घालून मला माझ्यासमोर गॉगल घालून माझ्यासमोर गॉगल घालून. ओम साई जय साई. आता तू येऊ नको. मी काय बोलते आहे आला तू ना 70 जण आहेत तर समोसे घेऊन ये.
70 जणांना. 70 नको हा जास्त आणि डबल खातील. डबल खान जास्त 100 खान हा. आणि मी काय दाढी केलीस ना तुम्ही अर्ध्यांशाला फॉर्मचे पैसे कट होते ना तुझं 500 रुपये होतं ना. तुला आता दंड पंड काही नाही 50 रुपये भरायला लागतील बस. कारण अर्ध्यांशालाच ना. तू कुठं कॉलेज फाटायला येणार आहेस ना. कॉलेज फाटायला येणार आहेस ना. मी काय बोलतो कॉलेज फाटायला पण येऊ नको. तू कुठंच येऊ नको. तू घरीच बस. हॅलो दाढी केलीस ना खरं सांग. याच्या मस्त असंच असतात शेड्यूलला तर नाही बघत असतो. आता पण झाली सुरुवात. कधी पण असते पहिलेपासून नाही. तुला काय समजतं मी पण पहिल्यापासून. मी कधी आलो माहिती सकाळी आलोय. हा गंड होतय किती आहे बुजल्यान बाबू बुजल्यान. हा तूच बनवतोस. जमतय भाऊ ना तुला. ते होता ना पहिला धंदा. थोडी रेती गरम करायला लागेल मग. पहिला धंदा होता. टाक जरासं भुशिंगा टाक बघू त्याच्यान. नको थोडा हे टाक जरासं भुशिंगा टाक त्याच्यान. थोडा झाला 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 झाल्या आता करपू दे तरी जरा. झालं. शिरल्या काय झाल्या. चालू बस झाला काय. मी त्याला मंडळी अवतार बघ. आता चिंचपाड्याला बसलो. एक भाऊस दुपारी जाऊन आला. दुसरा भाऊ चाचा नाश्ता आलाय. लय लेट आलं ना. हे मेंबर आहे जुनं तरी पण लेट आलं. चांगला नोकरी विक्री बघायला लागतोय. मग आम्हाला वाई ना. तुला नोकरी नाही स्वतःचा जॉब हा, आहे. हा, हा, हे. असं नाही रे भाई. स्वतः मालिक आहे. स्वतः मालक नाही सबका मालिक आहे. तू स्वतः मालिक तो सबका मालिक. आता जरा मजा येते ना. नवीन नवीन माणसं वाढली. आता किती माणसं झाली भाऊ. कुठे आहे भाऊ. भाऊ इकडे इथे ये. माणसं वाढली किती झाली. आता माणसा कमीत कमी 2,500 तरी लोक आहे. 2,500 लोक झाली. भेंडीला विचार करा. अजून 5 यो पहिला पण अर्धाच झेंडा आलाय. अर्धच झेंडा आला म्हणून पालखी थांबवली काय. बघ किती लोक आहेत. डायरेक्ट 100चा ग्रुप येतोय ना. 100 ग्रुप आला. 150चा ग्रुप. ग्रुप आहे आता तिसऱ्या 150 लोक आहेत ग्रुपाला. श्रेष्ठ माटेवाला आहे. कमी मग तुला काय बोलते 2,500 लोक आहेत टोटल. मोजता येणार नाही तेवढी लोक आहेत. पहिल्यांदाच असा रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. आणि 20 वर्ष झाली त्याच्यामुळे रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे. आणि गर्दी भरपूर गर्दी आणि गर्दी भरपूर झालेली. लोक मारामारी होतात. चला चला वाटावट चला चला चला. आणि पाऊस येणार असं वाटतं. ढग ढग वरती आलेलं आहे. वातावरण टाईट. देव त्याला फाईट. आणि 25 कमी मंडळ म्हणजे दिंडीला मिनी रेनकोट स्पॉन्सर केलेले आहेत. 1,500 खरोखर जाती दुकान लागला. 1,500 रेनकोट. आणि आता पालखीसोबत मंडळी दाखवू शकता तुम्ही. पलटी मारून जातो मंडळी बघा. डंबर गर्दी मॉब निसता मॉब आहे. 2,500 लोकांमध्ये डंबर मॉब आहे. 2,500 लोकांमध्ये चला 2,500 लोकांची भरपूर गर्दी. एवढी गर्दी आता तुम्ही बघितलीच नसेल कधी. एवढी गर्दी तुम्हाला इथं दिसत आहे. आणि दिंडीचा मॉब बघा तुम्ही. पहिला झेंडा एकटाच चाललाय. इथं बघा गर्दी बघा. भरपूर गर्दी. ओम साईराम. आणि 2,500 लोकांचा ग्रुप बघा तुम्ही. माप बघा. आणि कमीत कमी 10 गाड्या आहेत. टू व्हीलर 10 गाड्या आहेत. हे बघ. हा टू व्हीलर गाड्या कमीत कमी 10 आहेत. आणि 25 रिक्षा आहेत. 25 रिक्षा आणि टेम्पो सामानाचं 20 टेम्पो आहेत ना. चला हा. चला मॉब बघितला तुम्ही. परत बघून घ्या एकदा दिंडीत. भरपूर गर्दी आहे बघा. भरपूर माणसं. भरपूर गर्दी. पेशंट काय पाय दुखला का लगेच डॉक्टरची तर नाही आला. हा या इमर्जन्सी आहेत. इमर्जन्सी टू व्हीलर असं आहेत काय. चला
आणि म्हणजे सांगायला दिंडी कुठपर्यंत मॉप काय आता आमचा स्टॉप चहाचा स्टॉप होणार आहे आता. साई भक्त आम्हाला चहा देतो दरवर्षीप्रमाणे. तिथे आता चहाचा स्टॉप होणार. मग तिथून नंतर मग आम्ही कॉलेज पाठवल्यानंतर मग डायरेक्ट देवळात नंतर जर तशी देवळात जाणार तर तशी पब्लिक वाढते म्हणजे 3000 पर्यंत पोहोचू शकते होऊ शकते संध्याकाळी. आणि देवळात कमीत कमी 10 ऑलरेडी 10,000 पब्लिक. अरे बापरे, भरपूर गर्दी भरपूर गर्दी. तुम्ही कधी आला नसाल, तुम्ही ऐकली पण नसेल एवढी गर्दी आपल्या 1 दिवसाच्या दिंडीला आहे. आणि दर्शनासाठी नक्कीच तुम्ही पण या. नक्कीच या. तुम्ही गाड्या दाखवू शकता. गाड्या या बघ, 2 व्हीलर या सगळ्या लागल्या त्या रिक्षा सगळ्या आपल्यात. आणि मॉप बघा कसं चालतंय, मॉप बघा. एवढ्या मोठ्या दिंडीमध्ये युट्यूबर पण बरेच आहेत, पण तुम्हाला दिसतंय सध्या मी. माझे ते सहकारी युट्यूबर आहेत ना, ते जे आलेत ना, मी प्रत्येक दिंड्यामध्ये त्यांना सहभागी करा. मुंबईच्या दिंड्या आता गेलेल्या ना गुरुपौर्णिमेला, तर मी 2 ठिकाणी पाठवलं. राजदीपला पाठवलेला आहे, रमेश पुरीला पाठवलेला, लवेशला पाठवलेलं. आणि दुसरं आपल्या गावातले बरेच आहे. गंगराज म्हणून एक आहे, गंगराज कोहली, गंगराज नाक, असं म्हणजे असं बरेच जण आहेत. त्यांना मी तिकडे पाठवलेलं आहे. आणि 2 आता येईल गंगराजला जातात. पुढे बोलवलं पण येणार आहे. चालेल, भेटू आपण. चला बघा आता कसं आहे माहिती आहे, सगळे तर पाहिजे आपल्याला देवा प्रत्येक दिंडीमध्ये लेडीजची करायची ना. हां बघू पालखी स्वतः असं बघायला भेटला पहिल्यांदा मला. त्यांना लेडीजसाठी मी 25 म्हणजे कमीत कमी 1,500 रेनकोटची यादी दिली. 1,500 बापरे. म्हणून पाऊस पडला नाही. पाऊस पडला ना, रेनकोट फुकट गेले माझे. विकायला लागतील होलसेलमध्ये. आता ते होलसेलमध्ये यायला लागतं. भाई मस्तीचा विषय मस्तीत घ्या. असे चालता बोलता आमची मस्ती चालू असते. त्याच्यामुळं हे आमचं जसं थोडंसं आता हसणं विसणं पाहिजे. हसणे गाणे त्याच्यामुळं पाय दुखणं विकणं हसणे गाणे अवघा आनंदी आनंद साई संग साई भजनी दंग असा आहे तो. म्हणून त्यासाठी असंच जावं तुझ्याला. जरा ओम साला आहे ना, ओम साईराम, ओम साईराम. ओम साला ना, तर गप होतं काय नव्हतं, गप करतं. मला काय नाही, कशी बोलत होतं, नाव नव्हतं आलं म्हणून. आणि ह्यो फोना करून निसता सत्वत होता. आला तर नव्हता, निसता फोना करताय. कुठं बदलं आलं तसं यांच्या तोंडात लागला. मंडळी आता पोचलोय आपण निलकंठ सूर्योदय या बिल्डिंग मध्ये. इथे आपल्याला चहा नाश्त्याची सुविधा केलेली आहे साई सेवकाने. तर चला जाऊया त्यांच्या बिल्डिंग जवळ. वाजवत गातात. आलात का तुम्ही? तुम्हाला कितीची बस भेटली का ट्रेनला आलात? बसला आलात का? तू चालत आलीस? पालखीला ठेवण्यासाठी सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे. फुलांचे चादर आणि आरतीचं ताट घेऊन सुद्धा आलेले आहेत. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तुला कसा मी विसरू साईनाथ माया मिले करू साई देवा तुला कसा विसरू साईनाथ तू माया मिले करू तुला कसा विसरू.
गुळाचा चहा बनवून आणला. तो पण असंच घर होता त्यांचा साधा, पण त्याही आम्हाला तेवढे लांबशी आपल्या फाट्यावर चहा आणला. आणि गाडीमध्ये माणसं 28 जण होते फक्त आम्ही. 28 जण माणसं होते. आज त्यांची 20 वर्ष सेवा, आजची 20 वर्ष सेवा आहे. काही अजून चालू आहे ती. आज 20 वर्ष सेवा झालेली आहे. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. विसरू नको त्या साई बाबाला. अरे उधे गंबा बाई आजा उधे गंबा बाई जय. चला गणरात आपल्या सोबतीला सुद्धा आलेला आहे पुन्हा. आणि आता पालखी निघाली थेट आता जाईल साई मंदिरामध्ये पनवेलच्या. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, साई बाबा पनवेलला